हॅलो, वेलकम टू देवाचीज किचन। आजचा आपला पदार्थ आहे खमंग काकडी। काकडी खाल्ल्याने काय होतं आपल्या शरीरामध्ये हे बऱ्याच जणांना माहिती आहे आणि नाही आहे। तर आज आपण पदार्थ करता करता त्याचे काय काय फायदे आहेत, उन्हाळ्यामध्ये काकडी खाल्ल्याने आपल्या शरीराला काय काय फायदे होतात ते पण बघणार आहोत आपण। तर आपण सुरुवात करूया आपल्या रेसिपीपासून। त्यासाठी 3 काकडी आपण घेणार आहोत। तर तुम्ही जी साधी काकडी मिळते तीही घेऊ शकता किंवा या पद्धतीने गावठी काकडी मिळते तीही घेऊ शकतात। तर दोन्ही कडा आपण कापून घेणार आहोत आणि त्याच्या साली काढून आपण त्याच्या बारीक फोडी करून घेणार आहोत। तुम्ही काकडी किसूनही घेऊ शकतात किंवा बारीक अशा फोडी करूनही घेऊ शकतात। तर मी बारीक करून घेतलेली आहे अशा पद्धतीने। त्यानंतर पुढची प्रोसेस आपण करूया। त्यासाठी आपण 1 वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर घेणार आहे आणि अर्धी वाटी नारळाचा किस घेणार आहोत। तर यामध्ये तुम्हाला माहिती आहे का 90% जवळजवळ पाणी असतं काकडीमध्ये, जे तुमच्या डिहायड्रेशनसाठी पण खूप उपयोगी आहे। त्यानंतर आपण अर्धी वाटी इथे शेंगदाण्याचा किस घेतलेला आहे आणि अर्धा लिंबाचा रस आपल्याला इथे टाकायचा आहे। तुम्ही जर वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करत असाल तर तुम्हाला तुमच्या डाएटमध्ये काकडी ॲड केली पाहिजे। इथे मी 1.5 चमचा साखर घेतलेली आहे, ब्राऊन शुगर, तुम्ही गुळही वापरू शकतात। तर वजन कमी करण्यासाठी तुम्ही नक्कीच तुमच्या डाएटमध्ये काकडी ॲड करा, कारण त्यामध्ये सांगितल्याप्रमाणे 90% पाणी असते आणि त्यामध्ये कॅलरीज पण खूप कमी असतात आणि खूप प्रमाणात फायबर असल्यामुळे बऱ्याच वेळ तुमचं पोट भरलेलं राहतं। त्यामुळे तुम्हाला खूप फायदेशीर आहे वेट लॉसमध्ये। तर व्यवस्थित सगळं ढवळून घेतल्यानंतर आपल्याला ह्याला छान खमंग एक तडका द्यायचा आहे। त्यासाठी मी इथे तुपाचा वापर केला आहे। 1 चमचा तूप घ्यायचा आहे। ते चांगलं तापलं की आपल्याला बाकीचे जिन्नस टाकायचे आहेत। तर काकडीमध्ये विटॅमिन के, विटॅमिन सी, पोटॅशियम असतं। आता इथे मी 1 चमचा जिरे टाकलेले आहे। इथे तुम्ही मोहरीचा पण वापर करू शकतात। 1 चमचा मोहरी टाका जर तुम्हाला आवडत असेल तर, मी इथे टाकलेली नाही आहे। त्यानंतर अर्धा चमचा हिंग टाकलेला आहे आणि 4 ते 5 हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत। तर पचनक्रियेसाठी पण काकडीचा खूप फायदा आहे। तर त्यामुळे नक्कीच या उन्हाळ्यामध्ये काकडीचा जास्तीत जास्त वापर करा आणि त्याचे फायदे मिळवा। तर हा गरमागरम तडका जो आहे तो आपल्याला काकडीवरती ओतायचा आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे। आता इथे मी मीठ टाकलेलं नाही आहे, कारण मला जेवणाला थोडा अवकाश होता। तर जेव्हा तुम्ही जेवणाला बसाल त्याच्या आधी मीठ टाका। जर मीठ टाकलं तर त्याची प्रोसेस सुरू होते आणि काकडीला पाणी सुटतं, तर त्यामुळे ती सॉगी लागते, नरम पडते। त्यामुळे जेव्हा तुम्हाला जेवायचं असेल त्याच आधी तुम्ही मीठ टाका आणि ह्याला सर्व करा। आंबट, गोड, तिखट अशी ह्याची चव आहे कोशिंबिरीची। तर नक्की ट्राय करा आणि मला सांगा तुम्ही कमेंटमध्ये कशी झाली रेसिपी ती, आणि आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।